नमस्कार. बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचे आणि बंधू आणि भगिनींचे स्वागत असू दे. भक्तांनो, आजच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घरामध्ये बरकत का येते याची मी तुम्हाला नियम सांगणार आहे. याबद्दल मी तुम्हाला 4 गोष्टी मनापासून मी सांगणार आहे. भक्तांनो, नियम सांगणार आहे, तर सर्वांनी या नियमाचे पालन करावे. ठीक आहे, तर चांग बरं, बाळमामाच्या नावानं चांग बरं. नमस्कार मंडळी. घरात भरभराट होत नाही तर यामागे 25 कारणे गरिबीचे कारणे ठरू शकतात. तर ते पाहूया. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो संपूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे आपले कार्य सुरू ठेवतो. यानंतर भक्तांनो, काही लोक आयुष्यभर गरिबीचा सामना करत असतात. खूप मेहनत करून ते श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असतात. श्रीमंत होण्यासाठी ते प्रयत्न करत असतात भक्तांनो, परंतु त्याचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. यामागे अनेक कारणे असतात जी माणसाला समजतच नाहीत, कारण ती त्याला माहीत नसतात. वास्तुशास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामुळे घरात सतत दारिद्र्यता राहते आणि माणूस आपल्या नशिबाला कायम सारखा दोष देत राहतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात धन प्राप्ती करायची असेल तर त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करणे फारच गरजेचे आहे, अत्यंत महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा भक्तांनो, माता लक्ष्मीला प्रसन्न करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. असे म्हटले जाते की जर कोणी व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यात यशस्वी होतो तर त्याला कधीही आर्थिक अडचणींना सामना करावा लागत नाही आणि त्याला आपल्या प्रत्येक कार्यात अपार यश मिळते. तो कायम यशस्वीच होतो. पण अनेकदा असे पाहिले गेले आहे की व्यक्तीला आपल्या आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. आर्थिक परिस्थितीतून त्याला निघावं लागतं, स्पर्धा करावी लागते. भक्तांनो, यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्याच सवयी. खरं तर आपल्या वाईट आणि चांगल्या सवयीमुळे चांगल्या सवयी आपण टाळतो. वाईट सवयीमुळे आपल्याला माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होत असते. लक्षात ठेवा. आणि चांगल्या गोष्टी, चांगल्या सवयी लक्ष्मीला आवडत नसतात आणि यामुळे आपल्याला गरिबीचा सामना करावा लागतो. जर तुम्ही तुमच्या सवयी सुधारल्या तर तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होऊ लागेल आणि तुमच्या जीवनात धनप्राप्ती सुरू होईल. जर तुम्ही तुमच्या या सवयी सुधारल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न होतील, खूप खुश होतील, तुमच्यावर प्रसन्न होतील. भक्तांनो आणि बंधू आणि भगिनींना ही कळकळीची विनंती आहे. आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अशा 25 महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत ज्यामुळे भक्तांनो तुम्हाला तुमच्या जीवनात गरिबीचा सामना करावा लागतो. तर चला जाणून घेऊया चला जाणून घेऊया प्रत्येकाच्या घरात गरिबी येण्याची मुख्य कारणे कोणती आहेत. पण त्याआधी जर तुम्हाला ही वाटत असेल की माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव कायम राहावेत तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये बाळमामाच्या नावानं चांग भलं हीच कमेंट करा. जय महालक्ष्मी हीच कमेंट करा. श्री स्वामी समर्थ हीच कमेंट करा. असे नक्की लिहा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. तर चला, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, आंघोळ करण्याच्या ठिकाणी लघवी करणे. जर तुम्ही न जाणतेपणे आंघोळीच्या ठिकाणी लघवी करता तर हे तुमच्या घरात गरिबी येण्याचे कारण ठरू शकते. दुसरं महत्त्वाचं कारण, दातांनी नखे कापणे. जे लोक दातांनी नखे कापतात ते नेहमीच गरिबीच्या अंधकारात जातात. दातांनी नखे कापणे फारच अशुभ मानले जाते. भक्तांनो, असे केल्याने धनहानी होते आणि व्यापारात प्रगतीचे मार्ग हळूहळू बंद होतात.
नखे नेहमी योग्य यंत्रानेच कापावीत, दाताने नखे कापू नका भक्तांनो. आणि शुक्रवारचा दिवस नखे कापण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. तिसरा उपाय भक्तांनो, तुटलेल्या चपला घरात ठेवणे. असे मानले जाते की जर तुमच्या घरात तुटलेल्या चपला ठेवलेल्या असतील तर यामुळे ही गरिबी येते. यामुळे घरात तुटलेल्या चपला अजिबात ठेवू नका. जर चपला घरात असतील तर त्यांना घराबाहेर लगेच टाका. असे न केल्यास लक्ष्मी माता नाराज होईल तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर आणि घरात कायम गरिबी येईल. 4 नंबरचा उपाय, स्मशानभूमीत मोठ्याने हसणे. जर कोणी व्यक्ती स्मशानभूमीत मोठ्याने हसतो तर ते 100 पापांच्या बरोबरीचे मानले जाते. असे मानले जाते की स्मशानभूमीत हसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा अपमान होतो. ज्याचे कुटुंब दुःखात बुडालेले असते अशा ठिकाणी मोठ्या हसल्याने व्यक्तीला दारिद्र्यता आणि गरिबी घेरते. झाडाखाली लघवी करणे. 5वा उपाय, झाडाखाली लघवी करणे. अनेक लोक अजाणतेपणे झाडाखाली लघवी करतात, पण असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते. विशेषतः पिंपळ, वड, नीम आणि अशोक यासारख्या झाडाखाली मूलमूत्र त्याग करणे किंवा अस्वच्छता पसरवणे अजिबात योग्य नाही. असे म्हटले जाते की या झाडांमध्ये सकारात्मकता ऊर्जेचा वास असतो. जिथे अस्वच्छता केल्याने केवळ पर्यावरणाचेच नव्हे तर नुकसान होत नाही, तर यामुळे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवरही वाईट परिणाम होतो. अशी मान्यता आहे की यामुळे व्यक्ती हळूहळू गरिबीच्या जाळ्यात अडकतो. त्यामुळे आपण या झाडांचा सन्मान करावा आणि त्यांची स्वच्छता राखावी भक्तांनो. 6 नंबरचा उपाय भक्तांनो, डाव्या पायाने पॅन्ट घालू नये. असे केल्याने राहू आणि केतू अशुभ फल देऊ लागतात. डाव्या पायाला काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहांचा दुष्प्रभाव कमी होतो. डाव्या पायाने पॅन्ट घातल्याने घरात दारिद्र्यता येण्याची शक्यता असते. 7वा उपाय, घरात कचरा ठेवणे योग्य मानले जात नाही. असे म्हटले जाते की घरात अस्वच्छता असल्याने माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होत असते आणि अशा घरात नेहमी आर्थिक अडचणी येत असतात भक्तांनो. जर घरात कचऱ्याचा ढीग असेल तर तो फक्त वातावरणच खराब नाही करत, तर तो गरिबी आणि आपल्या घरात आपल्या कुटुंबावर नकारात्मकता ऊर्जा आकर्षित करतो. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावे. विशेषतः सकाळच्या वेळी झाडू लावणे खूप शुभ मानले जाते. हे केवळ स्वच्छतेसाठी चांगले नसून घरात सुखद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते. 8वा उपाय भक्तांनो, स्वयंपाकघराच्या जवळ लघवी करणे. स्वयंपाकघर हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. त्यामुळे त्याच्या जवळ लघवी करणे हे अशुभ मानले जाते. घरात गरिबी येते असे केल्याने. म्हणूनच स्वयंपाकघराच्या जवळ शौचालय बनवू नये. लघवी दूर करण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करावी, जेणेकरून घरात गरिबी येण्याची शक्यता कमी होईल. 9वा उपाय, अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे केवळ आरोग्यासाठी अपायकारक नाही, तर ते घरात गरिबी आणि नकारात्मकताही आणते. त्यामुळे भक्तांनो, बिछाना नेहमी स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. जर बिछाना अस्वच्छ झाला असेल तर तो वेळोवेळी नीट स्वच्छ करावा. तुम्ही बिछाण्याची चादर बदलू शकता आणि त्याऐवजी स्वच्छ आरामदायी चादर घालू शकता. असे केल्याने भक्तांनो, केवळ तुमच्या आरोग्य चांगले राहील तर घराचे वातावरण सुद्धा चांगले आणि स्वच्छ, तुमचे कुटुंब सुद्धा आनंददायी राहील भक्तांनो. 10वा उपाय, घरात कोळ्याचे जाळे असणे हे घर उद्ध्वस्त होण्याचे निशाण मानले जाते. म्हणून त्यामुळे घरात कोळ्याचे जाळे असू नये. घरातील कोळ्याची जाळं वेळोवेळी साफ करावी भक्तांनो. घर स्वच्छ करावे
11वा नियम, नळातून पाणी गळणे. जर तुमच्या घरात गरिबी आणि आर्थिक तंगी असेल तर त्यामागचे कारण नळातून पाणी गळणे असू शकते. असे म्हटले जाते की आपल्या हिंदू धर्मामध्ये की ज्या घरात नळातून पाणी गळते तिथे संपत्ती टिकत नाही. जर तुमच्या घरातील नळ गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा. नळ नेहमी व्यवस्थित बंद करा आणि तो अर्धा किंवा सैल सोडण्याची चूक अजिबात करू नका भक्तांनो. अशा छोट्या गोष्टीकडे लक्ष दिल्याने केवळ पाण्याची नासाडी थांबेलच नाही तर घरात सकारात्मकता आणि समृद्धी आणि सर्व कुटुंब सुख समाधानाने नांदेल राहील. 12वा नियम, वासना आणि रागाने भरलेले असणे. जो व्यक्ती नेहमी वासना आणि रागाने भरलेला असतो त्याच्या आयुष्यात प्रगती हळूहळू थांबते. नेहमी वासनांमध्ये अडकलेले लक्ष कामात लागत नाही. यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडते. जो व्यक्ती रागीट असतो त्याला नेहमी काम मिळण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे तो व्यक्ती हळूहळू गरीब होतो. 13वा नियम, महिलांनी बसूनच केस बांधावे. शास्त्रानुसार महिलांनी केस नेहमी बसूनच बांधावे. उभे राहून केस बांधणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने भक्तांनो घरात गरिबी आणि दारिद्र्यता येण्याची शक्यता वाढतच जाते. त्यामुळे महिलांनी नेहमी शांत मनाने आणि बसूनच केस बांधावेत. हे केवळ अशुभच नसते तर घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी मदत होते आपल्याला. 14वा उपाय, घरात पूजा न करणे. ज्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात गरिबी येते. अशा अनेक घराचे उदाहरण आहेत जिथे पूजा केली जात नाही आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती बिघडतच जाते. अशा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते आणि त्यामुळे कोणतेही काम यशस्वी होत नाही. तुम्ही जर घरात पूजा करत नसाल तर तुम्ही पूजा केली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या जीवनातील आणि आपल्या कुटुंबामध्ये. हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करू शकता, याने काही फरक पडत नाही, पण पूजा ही केलीच पाहिजे भक्तांनो. 15वा नियम, संध्याकाळी झोपणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की यावेळी घरात दिवा लावल्याने आणि जागरण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात. असे म्हणतात की संध्याकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घरात एकदा तरी येतात. जर यावेळी कोणी झोपलेले सापडले तर माता लक्ष्मी नाराज होते. त्यांची नाराजी हळूहळू घरात गरिबी आणि अशांतता आणते. यामुळे झोपण्याऐवजी पूजा किंवा घरातील कामावर लक्ष केंद्रित करणे अधिक चांगले मानले जाते. 6वा, पुरुषांनी 40 दिवसांपैकी जास्त दिवस केस ठेवू नयेत. लांब केस अनेक प्रकारच्या समस्याचे कारण बनतात. कधी कधी हे केस अन्नाद्वारे शरीरात जातात ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. शास्त्रानुसार 40 दिवसापेक्षा जास्त केस वाढवणे अशुभ मानले जाते. भक्तांनो, त्यामुळे वेळोवेळी केस कापणे केवळ आरोग्यासाठी चांगले नाही तर ते अशुभही मानले जाते. शुभासाठीही चांगले आहे. 17वा उपाय, उलट झोपणे. अनेक लोक उलट झोपणे भक्तांनो, अनेक लोक उलट झोपण्यात आराम मानतात, पण त्यांना हे माहीत असले पाहिजे की ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. वैज्ञानिक दृष्टी यामुळे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढते. 18वा नियम, रात्री पाणी उघडून ठेवणे. रात्रीच्या वेळी पिण्यासाठीचे पाणी उघडे ठेवणे योग्य नाही. ते झाकून ठेवावे जेणेकरून ते स्वच्छ आणि सुरक्षित राहील. 19वा नियम, मेणबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विझवणे. मित्रांनो, तुम्ही नक्कीच वडीलधाऱ्या माणसांकडून ऐकले असेल की मेणबत्ती, अगरबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विझवू नका. ते अशुभ असतं, लक्षात ठेवा. 20वा नियम, खोटी शपथ घेणे. खोटी वचने किंवा खोटी शपथ घेतल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अडचणी वाढतात. ही सवय जीवनात अशांतता आणि समस्या निर्माण करू शकते. 21,
रात्री झाडू मारणे, रात्रीच्या वेळी झाडू मारणे अनुचित मानले जाते. असे केल्याने घरातील समृद्धी आणि सुखद शांती नष्ट होते. 22वा उपाय, लसूण कांद्याची साल जाळणे. काही महिला लसूण किंवा कांद्याच्या चुलीमध्ये जाळून नष्ट करतात, पण असे करणे योग्य नाही. यामुळे घरात अन्नाची बरकत कमी होते. 23वा उपाय, साधू आणि फकीर यांचा अपमान करणे. जर तुमच्या घरी कोणी साधू किंवा फकीर आले असतील तर त्यांचा कधीही अपमान करू नका. असे मानतात की यामुळे ही तुमच्या घरात गरिबी येते. साधू आणि फकीर यांना काहीतरी दान द्यावे. काही दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाठवू नये. असे मानले जाते की कधी कधी एखाद्या सिद्ध साधू जर तुमच्या घरात आला आणि तुम्ही त्याचा अपमान केला तर त्यांचे शाप तुमच्यावर लागतात असे म्हणतात, लक्षात ठेवा. 24वा उपाय, चादरीपेक्षा जास्त पाय पसरवणे. जुन्या काळात लोक म्हणायचे, पाय तितकेच पसरावा जितकी लांब चादर आहे. म्हणजे खर्चही तितकाच करा जितकी तुमची कमाई आहे. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला तर हे तुम्हाला हळूहळू गरिबीकडे घेऊन जाईल. यामुळे व्यक्तीवर कर्जाचा भार वाढू लागतो आणि शेवटी तो कायमची गरिबी येऊ शकते आपल्यावर. त्यामुळे खर्च तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादेतच ठेवा, जेणेकरून आर्थिक तंगी आणि समस्यांपासून बचाव होईल. 25वा उपाय, पालकांचा अपमान करणे. एक चांगला माणूस कधीही आपल्या पालकांचा अपमान करत नाही. जर तुम्हीही तुमच्या पालकांचा अपमान करत असाल तर यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. शक्य तितके तुमच्या पालकांचा आदरच करा. वास्तुशास्त्राचे उपाय तुमच्या श्रद्धा आणि वास्तुशास्त्रावर विश्वासावर आधारित करून पहा. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर भक्तांनो या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं हीच कमेंट लिहा.